नमस्कार अमरावती। देशभरातील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधातील संताप आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ तिवसा शहरात गुरुवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला। व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरातील बहुतांश बाजारपेठा व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली। पेट्रोल पंप चौकातून निषेध आंदोलनाला सुरुवात झाली। त्यानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली। विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपरफुटी बंद करासह केंद्र सरकार प्रधानमंत्री मोदी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सभेनंतर आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। आंदोलनाची सांगता दिल्लीतील आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या युवतीला 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि आज 12 वर्ष झाले त्यांच्या सरकारमध्ये 90 वेळा मुलांचा पेपर लीक झाला आहे। आता या देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पेपर लीक झाले आणि जेव्हा पोरं प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोरांना अराजक म्हणतो, देशाचा शिक्षण मंत्री पोरांना आतंकवादी म्हणतो आणि देशाचा प्रधानमंत्री जो अशिक्षित आहे तो मुलांशी बोलतच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सोनम वांगचुक सारखा एखादा वैज्ञानिक जेव्हा रस्त्यावर उतरून जंतर मंतरमध्ये उपोषण करतो, गेल्या 22 दिवसापासून उपोषण करताय, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपोषण सुद्धा करत नाही, म्हणजे उपोषण सुद्धा करू देत नाही। ज्या प्रकारे एखादी डेड बॉडी उचलून नेल्या जाते त्या प्रकारे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही पद्धतीने त्यांना जंतर मंतरच्या उपोषणावरून पांढऱ्या कपड्यामध्ये हटवण्यात आलं आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाने, विद्यार्थ्याने ठरवलं आम्हाला या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर पाहिजेच, पण त्यासोबत नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा पाहिजे। म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेट घेत आहे आणि त्याच प्रकारे आज तिवसामध्ये सुद्धा या आंदोलनाचा एक इशारा इथल्या विद्यार्थ्यांनी दिला। इथे आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि नरेंद्र मोदीला हे आव्हान करण्यात आलं की जास्त दिवस तुमची सत्ता टिकून राहणार नाही आणि आम्ही आता विद्यार्थ्यांवर हा अन्याय कदापिही सहन करणार नाही।